करताय कशा प्रकारे बघता मिशन 48 कडे 48 खासदार निवडून आणाल का? ट्रॅव्हल करणार आहे कारण की सांगितलं जातं की पंतप्रधानांचा दौरा अजून नाही म्हणून हा पूर्ण आम्ही जो MTHLचा जो पूल आहे त्याच्यावर आज याच्यासाठी चालू आहे की याची पाहणी करून जो कार्यक्रम आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा स्टार्ट टू त्या सुरुवात जिथून होते आणि जिकडे शेवट आहे तिथे मोठ्या लोकांना ते ॲड्रेस करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत आणि तिथे देखील काही आणखी मुंबईतले प्रकल्प त्याचं लोकार्पण होणार आहे. MMRDच्या प्रकल्पांचं लोकार्पण रिमोटद्वारे होणार आहे. त्यामुळे मोठा असा हा कार्यक्रम आहे आणि निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. हा वरळीपर्यंत कनेक्ट होतोय. वरळी नरिमन पॉईंट पर्यंत आपण पुढे नेतोय. म्हणजे नरिमन पॉईंट मधला माणूस जो आहे तो अवघ्या 15 ते 20 मिनिटात कुठे पोहोचेल रायगडमध्ये. अशा प्रकारचा हा मोठा एक प्रकल्प आहे आणि एकदम पर्यावरण पूरक आहे. यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर आहेत. काही लोक त्यावेळेस म्हणाले की या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो कमी होतील, परंतु आम्ही तेव्हा त्याला रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल वापरली अत्याधुनिक. त्यामध्ये आम्ही प्रोटेक्शन वॉल केली, त्यामध्ये आम्ही हे नॉईज बॅरियर लावले आणि त्यामुळे ते फ्लेमिंगो जे आहेत कमी नाही झाले, वाढले उलट. त्यामुळे पूर्णपणे पर्यावरणाचा समतोल राखून त्याची काळजी घेऊन हा प्रकल्प ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण केलेला आहे. त्यामुळे हा देशातला नंबर 1चा प्रकल्प आहे. आज शिवसंकल्प अभियानाची सुरुवात तुम्ही करताय.